आजी मला कळतंय, म्हणजे मी विचार बी करू शकत नाही एवढा त्रास होतोय तुम्हासनी. त्रास कसला आता? काय त्रास होणार? संपलं की आता. अगं गेली इतकी वर्ष मी जिची वाट बघतेय ती भेटेल या आशेवर मी जिवंत आहे. त्या नातीला माझ्या हिसकावून घेतलं की ग देवानी. कुठे लांब घेऊन गेला आता. मला दिसणारच नाही ती परत कधी. आता काय त्रास, कसला त्रास. बघितलंस ना कशी थट्टा केली माझी. एवढी वर्ष आशा दाखवली, आशा दाखवली, आणि शेवटी आजी तुम्ही बोला माझ्या संग. तुमच्या मनात जे काय ते तुम्ही मला सांगा. असं त्रास करून घेऊ नका. तुम्ही असं केलं तर मग आजोबासनी काकांना तुम्ही कसं सावरणार? त्यासनी धीर द्यायचा आहे ना. काय कसं म्हणजे काय सावरायचं? किती किती सावरायचं? म्हणजे हे नियती तुमची सारखी चेष्टा करत राहणार आणि तुम्ही असा असा हसरा चेहरा करून सगळ्यांसमोर जायचं. कसं सावरायचं? मी काय असं मोठं काय मागितलं होतं देवाकडे? काय नातीची भेट, तिचा सहवास, एवढं तर मागितलं होतं ना मी. काय असं मोठं मागितलं होतं का कमळी मी? कसं म्हणजे काय, कसं सावरायचं आता? अजून काही मागितलं होतं का मी देवाकडे? नाही ना कमळी, मी खरंच काही नाही अजून मागितलं देवाकडे. काही सुद्धा नाही मागितलं देवाकडे. आजीसनी काय होईल? असं का वागायला लागलं त्या? नाही, त्यांनी मन मोकळं करायला पाहिजे, रडायला पाहिजे. अन्नपूर्णा, अगं तू उगाच स्वतःला त्रास करून घेतेस. तुला आता कसं सांगू? अगं आपली नात जिवंत आहे. ही ही कमळी आहे ना, तीच आपली नात आहे. अगं तुझ्या समोर आहे ती. आपली खरी नात सुखरूप आहे. तिची आई सुद्धा जिवंत आहे म्हटल्यावर तू तर खुश असायला हवंस. पण तू कामिनीच्या डावात फसली आहेस. पण अन्नपूर्णा, तू काळजी करू नकोस. आपलं कुटुंब पुन्हा उभं राहणार. महाजनांच्या घरी पुन्हा सुखशांती परत येणार. ए आई, तुझी माणसं काम करतील ना ग नक्की? हो ग, करतील. तू त्याबद्दल निश्चिंत राहा. आणि हे काम त्यांच्यासाठी काही इतकं अवघड नाही आहे. आणि गौरीचा जो काही ॲक्सिडेंट घडवला त्यांनीच तर केला होता. झाला का तुझा शेंड्या लावून? जर तुझा एवढाच विश्वास आहे ना, तर त्यांचं काम झालं असेल तर त्यांनी कॉल केला असता. कॉल का नाही आला अजून? काही बोलू नको. हे बघ, त्याचं नाव घेतलं आणि तो हजर. ऐक, बोल रे, काम झालं ना फत्ते? हे बघ, मी तुझे पैसे आहे ना तुला उद्या सकाळी पाठवेन. अहो मॅडम, तुम्ही सांगितलं होतं त्या बाईला हॉस्पिटलमध्ये मारायला. हा मग? तिला मारायला ती जागेवर तर असली पाहिजे, कारण ती हॉस्पिटलमधून पळून गेली आहे. काय? अरे अशी कशी पळून जाईल? शुद्धीत आहेस का तू? अरे ती बाई ICU मध्ये होती. धड तिला चालता येत नव्हतं, उभं राहता येत नव्हतं. तेवढी पण तिच्यात शक्ती नव्हती आणि ती पळून कशी काय जाईल?
बरं ठीक आहे ती पळून जात होती, मग तुम्ही काय करत होता? बघत राहिलात फक्त? मॅडम आम्ही तिला शोधलो होतो वॉर्डमध्ये, पण ती नव्हती. मग आम्ही काय करणार? काय करणार म्हणजे काय? मला काही ऐकायचं नाही. काही करा, त्या बाईला शोधून काढा. कुठेही जा, चारी दिशांना धावा पळा, आकाश पाताळ एक करा, पण मला ती बाई हवी आहे म्हणजे हवी. आणि आणखीन दुसरी गोष्ट, ती माझ्या घराच्या आसपास जरी कुठे दिसली ना तरी चड्डीशी गोळ्या घाला आणि संपून टाका विषय. कळलं? पुन्हा मला तो बाईचा विषय नकोय, संपून टाका बस. चल रे. झालं? शेवटी जे व्हायचं तेच झालं ना? तुला खूप विश्वास होता तुझ्या माणसांवर. काय झालं? संपला विश्वास? काय? तू उगाचच मला टोमणे वगैरे नको मारू. मग काय करू? मग काय, ही माझी माणसं तिथे पोहोचायच्या आतच ती पळून गेली, त्याला ती काय करणार? गौरी खूप हुशारच निघाली ग. मला असं वाटतं तिला चाहूल लागली असणार की आपण तिला ठार मारू, हे तिला कळलं असणार म्हणून. पण आता काही झालं तरी तिला सोडायचं नाहीये, एवढं पक्क आहे. ग्रॅनी आजी, ती जर आपल्या घरात आली तर, आपल्या घरी आली तर आपण पकडले जाऊ ना? नाही, असं काही होणार नाहीये बाळा, असं काही होणार नाही. ती घरापर्यंत येऊच शकणार नाही. मी तुला सांगते ना, ती घराकडे फिरकली तरी माझी माणसं तिचा गेम करतील. त्यामुळे ती भीती मनात अजिबात ठेवू नको. त्या गौरीचा काटा काढला जाईलच, पण आता आपल्याला प्लान बी ची सुद्धा तयारी करायला पाहिजे. तुझी अन्नपूर्णा आजी आहे ना, त्या ठक्कलगाडीसारखी तिची पण अवस्था मला करायची. त्या म्हाताऱ्यासारखं देखील मला तिला देखील बघायचंय. तिला असं हळूहळू मारण्यापेक्षा एकदाच मार आणि विषय संपव ना. छे ग, असं थोडंच असतं. एवढं साधं सोपं मरण द्यायचं का तिला? अजिबात नाही. अन्नपूर्णा देवी आहेत म्हणजे त्यांचा मान मोठा. मोठ्या माणसाला मरण यातना सुद्धा तेवढ्याच तीव्र हव्यात. आणि तिच्यासाठी माझ्याकडे एक अस्त्र आहे, शब्द. जहर असलेले शब्द. माझ्या शब्दांच्या मारांनी मी तिला असं काही घायाळ करेन, तिच्या मनावर असे काही ओरखडे आखेन ना की तिचं मन अगदी रक्तबंबाळ झालं पाहिजे. तिच्या मनाला खूप यातना देणार आणि असं रक्तबंबाळ झालेलं, तिला असं खितपत पडलेलं मला बघायचं. कुठूनही ते पुन्हा तिच्या संवेदना जागृत होऊ नयेत म्हणून सतत तिला शब्दांनी टोचत राहणार आहे. कारण जर का समजा तिच्या संवेदना पुन्हा जाग्या झाल्या तर काही सांगता येत नाहीये. ती तिची मोठी सून आणि मोठ्या नातीला शोधण्यासाठी आकाश पाताळ एक करेल. त्यातून त्या गौरीची खरी मुलगी कुठे हे आपल्याला पण माहिती नाहीये. त्यामुळे अन्नपूर्णाने दिलेलं वचन आणि दिलेला शब्द पलटण्याआधी, त्याच्या आधी ही सगळी इस्टेट आणि प्रॉपर्टी आपण अनेकाच्या नावे करून घ्यायची बस.